शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटा येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मराठी विभागामार्फत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य मान्य सुहास तळेकर सर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निवृत्त मराठी शिक्षक माननीय पंडित पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अमित अंबटकर सर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी व सुबक सूत्रसंचालन विद्यालयाच्या समन्वयक तसेच मराठी विभाग प्रमुख सौ कल्पना पाटील मॅडम यांनी केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी भाषेच्या गौरवगीताने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रभावी भाषणे सादर करून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. सौ माधुरी मेटकरी मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून भाषेची समृद्धता, परंपरा व तिचे संवर्धन करण्याची गरज विद्यार्थ्यांसमोर मांडली. प्रमुख पाहुणे पंडित पाटील सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे दैनंदिन जीवनातील स्थान, मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता तसेच मराठी भाषा व संस्कृती सशक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुहास तळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगून व्यवहारात तिचा वापर वाढविण्याचे प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान सौ सुषमा भोसले मॅडम यांनी इंग्रजीतील दैनंदिन वापरातील शब्दांचे मराठी पर्याय ओळखण्याचा मनोरंजक खेळ आयोजित केला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली. यानंतर महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारा आकर्षक सांस्कृतिक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी श्री अजित सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. कार्यक्रमाचे ध्वनी व तांत्रिक व्यवस्थापन स्वप्नील सूर्यवंशी सर, किरण पाटील सर व आनंद वाघमारे सर यांनी उत्कृष्टरित्या सांभाळले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान शिस्त राखण्यासाठी क्रीडा शिक्षक सूरज मगदूम सर, शिवराज पाटील सर व मेथे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सौ कविता कांबळे मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा,
याचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील तसेच कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी प्रेरित केले. अशा ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान तसेच जपणुकीची भावना अधिक दृढ झाली असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.